पुण्यात एक अपघाताची विचित्र घटना घडली आहे। पुण्यातील बीटी कवडे रस्त्यावर रिक्षाचा मोठा स्फोट झालाय। यात गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या सीएनजी रिक्षामध्ये अचानक स्फोट झाल्याची घटना घडली आहे। हा स्फोट इतका भीषण होता की रिक्षातील एकाचा जागीच मृत्यू झालाय। तर या अपघातात इतर 3 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। पुण्यातील बीटी कवडे रस्ता नवशा गणपती पुढे भंगार मालाचा साठा असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये हा स्फोट झाल्याची घटना घडली आहे। गॅस स्फोटाचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ आता समोर आलाय। 27 डिसेंबरला संध्याकाळी 5:30च्या सुमारास बीटी कवडे रोड येथील एका भंगाराच्या दुकानामध्ये जुन्या फ्रीजच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। हा स्फोट इतका भीषण होता की या घटनेत एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून इतर 3 व्यक्ती गंभीर जखमी झालेत। या जखमी व्यक्तींना कामी हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले। आम्ही स्वतः घटनास्थळावर असून योग्य ती कायदेशीर कारवाई करून घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। मात्र या अपघाताच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकलेलं नाही। घोरपडीतील बीटी कवडे रस्ता परिसरात नवशा गणपती मंदिराच्या परिसरात भंगार मालाचे मोठे दुकान आहे। भंगारात जुने फ्रीज आले होते। फ्रीज उघडून त्याचे भाग काढण्यात येत होते। कामगार मोहम्मद शेख हे फ्रीजमधील कॉम्प्रेसर काढत होते। त्याचवेळी भंगार माल दुकानाचे मालक मोहम्मद सय्यद, कामगार किशोर साळवे, दिलीप मिसाळ तेथे गप्पा मारत थांबले होते। त्यावेळी कॉम्प्रेसरमधील गॅसचा अचानक स्फोट झाला। स्फोटात शेख गंभीर जखमी झाले। स्फोटामुळे परिसर हादरला। तेथे थांबलेले सय्यद, साळवे, मिसाळ यांना दुखापत झाली। अपघातात गंभीर जखमी झालेल्या शेख यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता। सय्यद, साळवे, मिसाळ यांना किरकोळ दुखापत झाली अशी माहिती मुंडवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप यांनी दिली आहे। स्फोट नेमका कसा झाला या दृष्टीने तपास करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलंय। शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे।